आणि विधानसभा निवडणुकांचे अर्ज मागे घेण्यासाठी फक्त काही तास शिल्लक असतानाच आज राज्याच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। ज्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये मोठा फेरबदल होऊ शकतो अशी चर्चा पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत घडत होती, तोच मुद्दा आज महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या मैदानातून बाजूला झाला। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सपशेल माघार घेतली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यातर्फे आता निवडणुकीमध्ये एकही उमेदवार रिंगणात नसणार आहे। पण अर्ज मागे घेण्याच्या अगदी काही तास अगोदर जरांगेंनी हा निर्णय का घेतला? जरांगेंनी उमेदवार मागे घेतल्यामुळे फायदा कुणाचा होणार? जरांगेंच्या या सततच्या बदलत्या भूमिकांमुळे मराठा मतांवर काय परिणाम होणार? या आणि अशा अनेक प्रश्नांवर जरांगेंच्या या भूमिकेमुळे आणि घोषणेमुळे चर्चा सुरू झाल्यात। नाविलाजानं मी आता नुसते मतदारसंघ ठरवले होते, आपण उमेदवार बी ठरवले नव्हते। नाविलाजानं एका जातीवर जिंकणं शक्य आहे, त्यामुळे आपण थांबून घेतलं तरी चालत। माघार मनोज जरांगे पाटलांच्या तोंडून आज पहिल्यांदाच महाराष्ट्रानं माघार हा शब्द ऐकला। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवायचे का? किती उतरवायचे? कुणाच्या साथीने उतरवायचे? कुणाला पाडायचं? अशा सगळ्या मुद्द्यांवर गेले जवळपास 2 महिने काथ्याकूट झाला आणि आज निवडणुकांच्या लढती फायनल होण्याच्या फक्त काही तास अगोदर जरांगेंनी निवडणुकीच्या मैदानातून चक्क माघार घेतली। त्यामुळे याच्यावर मग रात्री आपली 3ला चर्चा झाली, बरोबर ना? मग आपली रात्री चर्चा झाली। एका जातीवर तर आपण पहिल्यापासून म्हणतो, मग शक्य नाही ना जगणे। आणि त्यांची यादी जर दुपारी 12-1 ला आली तर आपण फॉर्म काढायचं, रात्री नाही, आत्ता नाही, यादी नाही आल्यामुळं मग आता नाविलाजानं मी आता नुसते मतदारसंघ ठरवले होते, आपण उमेदवार बी ठरवले नव्हते। नाविलाजानं एका जातीवर जिंकणं शक्य आहे, त्यामुळे आपण थांबून घेतलं तरी चालत, कारण मग ते काय, त्याला काय पर्याय? मनोज जरांगेंचा हा पवित्रा फक्त मराठा समाजालाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला बुचकाळ्यात टाकणार आहे। कारण गेले वर्षभर मराठा बांधवांची गर्दी आणि जरांगे पाटील हे जणू घट्ट समीकरण बनलं। जरांगेंच्या सभांमधल्या गर्दीनं राजकीय पक्ष धास्तावले। लोकसभेत इतके उमेदवार देतो की मतदान यंत्रांवर मावणार नाहीत या जरांगेंच्या इशाऱ्यानं निवडणूक आयोगाची ही चिंता वाढवली होती। जरांगेंच्या रास्ता रोकोच्या इशाऱ्यानं अवघं पोलीस खातं कामाला लागलं। त्यात जरांगेंनी आज एकट्या मराठा समाजाच्या बळावर निवडणुका लढता येत नाहीत असं म्हटलं। 3 वाजले आणि मला तर सकाळी प्लेस द्यायची, यांचे 2-4 आहेत किंवा 5-7 आहेत, 7-8 आहेत, आपले 14 होत होते। समजा आपण काय म्हणते त्याला, पेंडिंग ठेवलेले 14-15 आहेत, ओरिजिनल 14 आहेत, पेंडिंग काय आहेत 11, जसे 25 होते सगळे। म्हणजे आमचे 14, त्यांचे 5-7, 7-8 काय असतील, 2-4 असे हिशोबाने त्यांची आता रात्री 3ला यादी नाही। मग एका जातीवर कसं, मी जसं 2-3 महिन्यापासून म्हणतो, एका जातीवर मग कसं निवडून यायचं? कसं शक्य आहे एका जातीवरती निवडून येणं? त्यामुळे मग आता थोडा नाविलाज। लोकसभेच्या निवडणुकीत जरांगेंनी अजिबात सहभाग घेतला नाही, कोणतीही राजकीय भूमिकाही जाहीर केली नाही। पण तरीही निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर प्रचंड चालला। मराठवाड्यात महायुतीला चांगलाच फटका बसला। विधानसभेमध्ये मात्र आपण प्रत्यक्ष मैदानात उतरणार अशी भूमिका जरांगेंनी घेतली। त्यानंतर मात्र जरांगेंना आपल्या बाजूला घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची जरांगेंकडे रीग लागली। जरांगेंनी कोणत्याही पक्षासोबत न जाण्याची भूमिका घेतली। इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली। हजारोंच्या संख्येनं इच्छुक उमेदवार जरांगेंकडे आले। अनेकांना अपक्ष म्हणून फॉर्म भरायलाही सांगितले, पण कोणत्या मतदारसंघात काय भूमिका घेणार हे निश्चित नव्हतं। भूमिका जाहीर केल्यावर अर्जांवर निर्णय होईल असं सांगितलं गेलं। एकीकडे हे सगळं होत असताना दुसरीकडे जरांगेंनी मराठा, दलित आणि मुस्लिम मतं एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। मुस्लिम नेते सज्जाद नुरानी आणि दलित नेते आनंदराज आंबेडकर यांच्याबरोबर जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली। या नेत्यांकडून त्यांच्या उमेदवारांची यादीही मागितली।
पण शेवटच्या दिवसापर्यंत यादी आलीच नाही असं म्हणत मनोज जरांगेंनी एकट्यानं निवडणूक लढत नाही असं सांगितलं. काही लोड नाही येत मला कसला, फक्त माझा समाज खचू नाही पडून. पुन्हा समाज पडला असता तर उठला नसता. त्यासाठी आमचा निर्णय योग्य आहे, आम्हाला नाही लढायचं. हां, हे नावं फेव ठेवणार या पैदाशी कुठे भेटणार, आम्ही कोणचे कमी आहेत. नाव ठेवलं का मग तर वाजीलाच. हां, मग तर लय पाडीत. खरं तर मराठा समाज हीच मनोज जरांगेंची सगळ्यात मोठी ताकद आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून मराठा बांधवांचा जितका पाठिंबा मिळाला तितका राज्याच्या इतिहासात क्वचितच एखाद्या नेत्याला मिळाला असावा. कोणताही राजकीय पक्ष नाही, कोणत्याही संघटनेचं नाव नाही, नेत्यांची फळी नाही की कार्यकर्त्यांचं मोहोळ नाही, पण तरीही मनोज जरांगेंना मराठा बांधवांनी डोक्यावर घेतलं. बरं, मराठा समाजाची संख्याही राज्यात प्रचंड मोठी आहे. प्रत्येक मतदारसंघात मराठा मतदार आहेत. मग तरीही मनोज जरांगेंनी अशी भूमिका घेतल्यामुळं राजकीय प्रतिक्रिया सुरू झाल्यात. नाही, मी जरांगे यांनी जो निर्णय घेतला आणि स्टेटमेंट केलं आहे त्याचं मी स्वागत करतो. खरं तर देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. एका समाजावर निवडणूक लढली जात नाही आणि विशेषतः ज्या सामाजिक संस्था ज्या असतात त्या सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतात. जे जरांगे पाटील नेहमी ओबीसी बांधवांना, ओबीसी नेत्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत राहिले. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीकरांच्या सांगण्यावरनं त्यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केला, ठराविक उमेदवारांचा प्रचार केला आणि ओबीसीच्या लोकांना असं पाडा की यांच्या 7 पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजेत, ही जी भूमिका घेतली होती ती भूमिका खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना फायद्याची होती. आता या महाराष्ट्रातला ओबीसी एकवटलाय आणि जरांगे जर निवडणुकीला उभा राहिला तर आपली धुळदाण होईल या भीतीपोटी बारामतीवरून त्यांना काहीतरी आदेश गेला असावा आणि जरांगे नावाच्या माणसानं रणांगणामधनं पळ काढलेला आहे. मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झाल्यापासून जरांगेंची राजकीय टीका ही सिलेक्टिव्ह राहिली आहे. सरकारचा सगळा दोष देवेंद्र फडणवीसांच्या माथी मारताना अत्यंत जहाल होणारे जरांगे एकनाथ शिंदेंच्या बाबतीत मात्र मवाळ होते. विरोधकांच्या बाबतीतही जरांगेंची भाषा फारशी कटू नव्हती, पण छगन भुजबळांसारख्या ओबीसी नेत्यांबद्दल जरांगेंची आगपाखडच दिसली. या सगळ्यामुळं जरांगेंची राजकीय भूमिका ही फक्त भाजप विरोधी आहे अशाही चर्चा सुरू झाल्या. मला असं वाटतं की यावेळेस तशा प्रकारची परिस्थिती नसेल. मराठवाड्यामध्ये आमचा परफॉर्मन्स आम्ही रिपीट करू. बघा, पहिल्यांदा तर मी हे सांगतो की आम्हाला मराठा समाजाने वोट दिलं नाही वगैरे असं जे सांगितलं जातं, माझा सिंपल सवाल आहे, सिंपल, की ज्यांना मराठे वोट देणार नाही त्यांना महाराष्ट्रात 43% वोट मिळू शकतात का? बरोबर. मराठा समाजाच्या मतांशिवाय 43% वोट मिळू शकतात का? आम्हाला मराठा समाजाने दिलं, आम्हाला ओबीसीने दिलं, आम्हाला सगळ्यांनी वोट दिला आहे. एखाद्या मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात पोलरायझेशन झालं असेल तर झालं आहे, म्हणजे झालं नाही असं मी म्हणत नाही. आताही कसं होतं की मागच्या वेळेस अनेक कॉम्प्लेक्सिटी तयार झाल्या होत्या. दुष्काळ होता, दुष्काळाचा फटका हा सरकारवरच पडतो, लोकांचे नाराजी सरकारवर असते. दुष्काळ होता, पिकाच्या जे काही हे आहेत किमती त्याच्यावर एक परिणाम झाला होता, लोकांच्या प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम झाला होता, मराठा आंदोलन चाललेलं होतं, SC समाजामध्ये एक हे जे पोलरायझेशन झालं होतं की आरक्षण जाणार, अशा सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या आणि त्याचा हा परिणाम झाला. कोणतंही सामाजिक आंदोलन जेव्हा राजकीय परिघात येतं तेव्हा त्याला राजकारणाचे नियम लागू होतात. लढणं आणि जिंकेपर्यंत लढणं हा राजकारणाचा आत्मा आहे. पाडापाडीची भाषा ही राजकारणामध्ये अत्यंत दुय्यम मानली जाते. त्यामुळे आरक्षणाच्या लढाईसाठी राजकीय मैदानाचा वापर जर जरांगेंना करायचा असेल तर प्रत्येक निवडणुकीत पाडापाडीचं अस्त्र काम करेलच याची खात्री देता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.